नाशिकमध्ये पावसाचं थैमान, गोदावरी नदीच्या पातळीमध्ये वाढ, दुतोंड्या मारुती पूर्ण पाण्याखाली। रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट, महाड पोलादपूर मध्ये पावसाचा जोर वाढला, सावित्री नदी दुथडी भरून वाहते। बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस, पावसाने बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं, जीव धोक्यात टाकत भुयारी मार्गातून प्रवास। धाराशिवच्या मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तिरणा नदीच्या पाण्यातही मोठी वाढ, सीना नदीपात्रामध्ये पावसाने पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। परभणीमध्ये अतिवृष्टीने पिकांचं अतोनात नुकसान, आमदार राजेश विटेकरांनी केली पाहणी, शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली पाहणी। अमरावतीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान, संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांनी शेकडो क्विंटल संत्री फेकली नदीपात्रात। कल्याणमधील शहाड उड्डाण पूल तब्बल 18 दिवस राहणार बंद, दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या कामासाठी निर्णय, पर्याय मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन। पावसामुळे सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप, शहरामध्ये रात्रभर पाऊस, ओढे नाले ओव्हरफ्लो, ओढ्याचं पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा नदी पात्रामध्ये बुडून 2 युवक बेपत्ता, गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने युवकांचा घेतला जातोय शोध। सांगलीमध्ये शोभेच्या दारूची चाचणी करताना भीषण स्फोट, भीषण स्फोटामध्ये 6 जण जखमी, जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।